1972 पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर. संगम कलेक्शनचा वादा 101% ग्राहकांचा फायदा. नवीन वर्षांची नवीन सुरुवात 15 ते 60% भरघोस सूट. तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर. 2024 संपतंय. 2024 संपल्यानंतर आता काही तासात 2025 मध्ये आपण सगळे जाणार आहोत. माझ्यासोबत मी आता इथे वाडा रोडला आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी इथे सर्व राजगुरुनगर खेड तालुक्याच्या नागरिकांसाठी ते दरवर्षी एक कार्यक्रम आयोजित करतात. आजही इथे थोड्या वेळाने अभिमान महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कमीत कमी 5 ते 7 हजार खुर्च्या लावल्या गेलेल्या आहेत. पण आज ना खऱ्या अर्थाने मजा येते लहान मुलांची. इथे माझ्याबरोबर काही मुलं आहेत. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करेन. बेटा कितवीला जातेस? 6वीला. आज का आलीस इथे? म्हणजे मला इथे येऊन काय काय करणार? मी इथे खेळणारे, जेवणारे, अजून एन्जॉय करणारे सगळं. म्हणजे निदान 12 वाजेपर्यंत आज तरी जागणार. हो. तसे तुझी दररोज शाळा किती वाजता असते? 7 वाजता असते. 7 वाजता असते. मात्र आज तू उशिरा झोपणार, सगळ्यांना हॅपी न्यू इयर करणार घरच्यांना. हो. कोणत्या स्कूलमध्ये जातेस? महात्मा गांधी. महात्मा गांधी. तू काय करतोस बाळा? काही नाही करत. काय नाही करत? स्कूलमध्ये नाही जातो. मग तेच मी विचारतोय काय करतोस? स्कूलमध्ये जाऊन अभ्यास करतो, वाचतो. आज काय करणार? आज इथे खेळायला आलोय, जेवायला. अजून नवीन वर्षासाठी काही संकल्प? आई वडिलांच्या पाया पडायचं. आई वडिलांचे पाय पड एक काहीतरी वेगळा असा संकल्प आहे. कदाचित आजची लहान मुले असा संकल्प करताना दिसत नाहीत. मात्र ते पूर्ण होईल की नाही मला माहिती नाही. मात्र हा संकल्प याने निदान केलाय तरी. तुझं नाव काय? आमोद. पूर्ण नाव सांग. आमोद रामदास कुंडे. आमोद रामदास कुंडे. माझे मित्र इथे आहेत रामदास कुंडे. फार वर्ष यांच्यासोबत एका बेंचवर काढलेलं मला आठवतं. रामदास काय म्हणाल? नवीन वर्षात काय संकल्प? नवीन वर्षात संकल्प आरोग्य महत्त्वाचं आहे सगळ्यात दृष्टीने. आरोग्यासाठी सकाळी व्यायाम वगैरे करणार, योगा वगैरे प्राणायाम हा एक निश्चय केलेला आहे नवीन वर्षासाठी. 2024 कसं गेलं? 2024 चांगले गेलेले आहे माझ्यासाठी. 2024मध्ये मी नवीन बिझनेस स्टार्टअप केलेला आहे आणि ग्रोथ पण त्याची चांगली झालेली आहे. पुढे पण चांगलीच होईल त्याची ग्रोथ. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. यांचे जुळे बंधू ते सुद्धा आता इथं आहेत. म्हणजे मी आजही बरीच वर्ष आपण लहानपणापासून एकत्र आहोत. मी आजही कधी कधी मला प्रश्न पडतो तुमच्यातला नेमका रामदास कोण? काय म्हणतोस? नवीन वर्ष काय कसा साजरा करशील? नवीन वर्षात काय संकल्प केलायस? काय नेमकं काय? नवीन वर्षाच्या सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि हा जो कार्यक्रम इथं जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे खाऊगोले, हा एक खूप स्तुत्य प्रोग्राम आहे. याच्यामुळे लहान मुलांना एक नवीन चालना मिळते. तसेच मोठे लोक पण इथे येतात, खाण्याचा आनंद लुटतात, खेळतात. एकदम ओके कार्यक्रम. 2024 कसं गेलं? 2024 मजेत गेलं. देवदर्शन केलं, बऱ्याच बाहेर फिरायला गेलो. चांगल्या पद्धतीने गेलं 2024. माझ्या फोकस महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना, तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला, फक्त तालुक्यातील नव्हेच तर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज मात्र एक गोष्ट नवीन वाटली, वेगळी वाटली. आमोदने सांगितलं की तो पुढच्या वर्षीपासून म्हणजे उद्यापासून रोज सकाळी त्याच्या आईबाबांचे पाया पडून दिवसाची सुरुवात करणार आहे. सर्वांना पुनश्च एकदा हॅपी न्यू इयर. धन्यवाद. नूतन वर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विनोद पोपट टोपे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड. ॲडव्होकेट सोनल विनोद टोपे, लोकनियुक्त सरपंच वाकी बुद्रुक, तालुका खेड.